देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या तीनही दलांप्रमाणेच देशांतर्गत सुरक्षिततेसाठी आणि राष्ट्रभक्त युवा पिढी घडवण्याच्या उद्देशानं युवकांनी बजरंग दलात झोकून देऊन सहभागी व्हावं, असं आवाहन बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी केलं। मिरजकर तिकटी येथे आयोजित भव्य शौर्य संचलनानंतर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, करवीर नगर वाचन मंदिर, बिंदू चौक या मार्गाने शौर्य संचलन काढण्यात आलं। विविध गावातील व उपनगरातील बजरंगी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशभक्तीपर गीतांवर गणवेशातील युवकांनी संचलनात शिस्तबद्ध सहभाग घेतला। चौकाचौकात फटाके वाजवून संचलनाचं स्वागत करण्यात आलं। मेळाव्यात बजरंग दलाचे सुरक्षा प्रमुख सुशांतजी गाडे यांनी बलशाली समाज हाच प्रगतीचा कणा असल्याचं सांगून सशक्त युवा पिढी घडवण्यासाठी बजरंग दल कटिबद्ध असल्याचं नमूद केलं। संदेश भेगडे यांनी विश्व हिंदू परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा उपक्रमात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं। उपाध्यक्ष शांतीबाई लिंबानी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। मंत्री विनय बारड यांनी आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी व मातृवंदना या सहयोगी संघटनांचा संयुक्त कार्यक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला। सामुदायिक प्रेरणा मंत्राने सोहळ्याची सांगता झाली। यावेळी कुंदन पाटील, गजानन तोडकर, संभाजी साळ यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।